कारण असेल त्याचं. आणि ह्या शाळा बंद पडल्यात, पण त्याच जागी किंवा त्याच्या आजूबाजूला स्थानिक नेत्यांच्या, स्थानिक आमदारांच्या संस्थेच्या शाळा चालू झाल्यात आणि तिथं प्रायव्हेट डोनेशन देऊन तिथे फी भरून लोक ऍडमिशन घेतात. 100% बरोबर. हा प्रश्न तुम्ही मला विचारण्यापेक्षा तुम्ही हा प्रशासनाला विचारला पाहिजे, सरकारला विचारला पाहिजे की सरकारला असं काय मिळतं की तुम्ही या महापालिकेच्या शाळा बंद करता. आत्ता मला काय म्हणायचंय, ज्या प्रायव्हेट शाळा आहेत त्या स्वतःच्या संस्थेमार्फत चालवल्या जातात. मग तुमच्याकडे जर गव्हर्नमेंटनीच, महापालिकेने जर शाळा दिल्या, तिथं जर तुम्ही इंग्लिश मिडियम, ठीक आहे आता मराठी मिडियम जास्त कोण शिकत नाही, आपले इंग्लिश मिडियमला प्राधान्य दिलं जातं. मग ह्या जाग्यांमध्ये जर तुम्ही इंग्लिश मिडियम शाळा जर उभारल्या, त्याला फंडिंग असंही तिकडं देण्यापेक्षा इकडं तुम्ही दिलं तर 4 शाळा, त्या शाळा परत चालू होणार नाही, त्या जागा वापरात येणार नाही. आज त्या जागेमध्ये धूळ, त्याच्या पलीकडं काही नाही. किंवा कदाचित आता आपण तर त्या शाळा बघायला गेलो नाही, एखाद्या दिवशी जाईल बाबा मी तिथं कॅमेरा घेऊन की नक्की या शाळेमध्ये काय चालू आहे का बंद आहे. कारण काय होतं, शाळा बंद, गेट बंद, कोण आत जात नाही. एवढ्या मोठ्या शाळेत कोण जाणार आतमध्ये. नक्की त्या शाळेमध्ये अवैध धंदे चालू होतात का नाही हे पण बघितलं पाहिजे. किंवा काय आता लॉजिंग बिजिंग चालू केलं का काय सांगावं या नेत्यांचं, काय सांगता येतं आपल्याला. तर दुसरी गोष्ट आता मला सांगा, आरोग्याचा विषय घेऊ आपण. तर महापालिकेच्या माध्यमातून भरपूर टेंडर पास केले जातात. म्हणजे आता एखादं खाजगी रुग्णालय, तिथं खाजगी नाही सॉरी शासकीय रुग्णालय असेल, एखादी व्यक्ती आता त्याला माहितीच नसेल, त्यांना काहीच कळत नाही की आता हे कमला नेहरू रुग्णालय आहे, हे ससून रुग्णालय आहे, हे आहे काय गव्हर्नमेंट हॉस्पिटल. मग तिथं त्याच्या माध्यमातून तिथं जातात. तिथं गेल्यावर ऍडमिट झाल्यानंतर त्यांना मग जेव्हा बिल येतं पहिलं, बाबा एवढे डिपॉझिट भरा, मग ते बिचारे म्हणतात अहो डिपॉझिट कसलं, केस पेपर 3-4 रुपयामध्ये होतं. मग तेव्हा त्यांना कळतं की बाबा हे प्रायव्हेट झाले, आता हे फक्त नावाला गव्हर्नमेंट आहे, नाही तर हे प्रायव्हेट आहे. ब्लड बँक घेतलेल्या त्या सुद्धा प्रायव्हेटमध्ये. मग तुम्ही ते डायरेक्ट लिहून टाका ना खाजगी हॉस्पिटल म्हणून, कमला नेहरू खाजगी, ससून हॉस्पिटल, ठीक आहे ससूनमध्ये मला माहित नाही आता आहेत का नाही, पण कमला नेहरू असे बरेचसे काही काही विषय आहेत की ते खाजगी रुग्णालय आहेत. नाही, बरेच डिपार्टमेंट असे आहेत तिथं की म्हणजे हाऊसकीपिंग वाले सुद्धा आज खाजगी चालू आहेत. सगळे कॉन्ट्रॅक्ट पद्धती, 100% कॉन्ट्रॅक्ट पद्धती. मला सांगा, तर तुम्ही जर हे सगळं खाजगी करायचंय, मग त्या लोकांना समजूनच सांगा ना तिथं की बाबा तुम्ही आता ना इथं 50,000 किमान घेऊन या, नाहीतर तुमचं ते पेशंट इथं बॉडी म्हणून घेऊन जावं. स्पष्ट भाषेत सांगायचं. यांना सगळे आता बरं हे सगळे पैसे कोणाचे, हे निधी पास केले जाते सगळे जनतेचे, बरोबर. जनतेचे पैसे पास करणार हे, आणि ह्यांच्या बापजाद्याचे नावं त्या रुग्णालयाला. का बरं? आपले काय महापुरुष फक्त बलिदानासाठीच होते का? तसं बघायला गेलं तर एक वेगळा प्रश्न येऊ शकतो. कारण का माहितीये का, काही गोष्टी अशा पण निदर्शनात आलेल्या आहेत की ज्या लोकांची पात्रता नव्हती, म्हणजे जे लोक पूर्वीच्या काळी दारुडे होते, बलात्कारी होते, अशा लोकांची सुद्धा रस्त्याला नावं दिलेली येतात. का मग ह्याचा पाठपुरावा कोण करतं का? केला पाहिजे ना. तुम्ही ज्या व्यक्तीचं एखाद्या चांगल्या जागेला, सामान्य जनता काय होतं सर, की सामान्य जनता ही समोरच्या व्यक्तीला दबावाखाली घाबरते, म्हणून या गोष्टी करत नाही. पण आपण आता हुकुमशाहीमध्ये का नाही ना. पण सध्या तर तोच प्रकार चालू आहे ना. मला काय म्हणायचं, अशा गोष्टीसाठी तुम्ही गुन्हेगारी करा. मग अशा अन्यायाच्या विरुद्ध गुन्हेगारी करा तुम्ही नको त्या ठिकाणी तुम्ही समर्थन करताय. आला तू बाबा, तुझं म्हणणं काय आहे, तुम्ही स्पष्ट पद्धतीत बोला ना बाबा, तुझं काय म्हणणं आहे. तुझं हे तू जे नाव सुचवलंय, तू मान्य करून आणलंय, ते नाव ह्या हॉस्पिटलला का द्यायचं? असं त्यांनी काय केलं की त्यांचं नाव द्यायचं? तर तुला आनंद वाटतो माझे वडील आहे म्हणून मी नाव द्यायचं, माझा भाऊ आहे म्हणून मी नाव द्यायचं? कारण काय होतं माहिती आहे, हा प्रश्न तुम्हाला पण विचारतो. उद्या समजा तर तुम्ही नगरसेवक आले, नगरसेवक झाल्यानंतर इथं तुमचा जो काही भाग आहे त्या भागात उद्या तुम्ही सुद्धा तुमच्या घरातल्यांची कोणाची तरी नावं देऊ शकता. मी आत्ता लिहून देतो, तुम्ही म्हणाल त्या स्टॅम्प पेपरवर मी लिहून देतो. स्टॅम्प पेपरचा खर्च माझा, नोटराईजचा खर्च माझा, रजिस्टर अग्रीमेंट करून देईल की असं सचिन शिंदेच्या कुटुंबियातलं कुणाच्या जरी व्यक्तीचं नाव जर तिथं आलं, तुम्ही म्हणाल ती मी शिक्षा भोगायला तयार आहे. आणि मी जर निवडून आलो तर पहिली ही नावं सगळ्यांची काढून टाकल आणि आपल्या भारतातले, महाराष्ट्रातले जे थोर पुरुष होऊन गेले त्यांचीच नावं तिथं गेली पाहिजे, कारण ते त्या पात्रतेचे होते, हे नाहीत. माझ्याकडनं आत्ता तुम्ही म्हणाल तिथं मी रजिस्टर, तुम्ही म्हणाल त्या गीतेवर मी हात ठेवून, म्हणजे भगवद्गीतेवर हात ठेवून शपथ खायला देखील तयार आहे. एकुलता एक मुलगा आहे, त्याची शपथ खाऊन सांगू शकतो मी की हे मी करणार नाही चुकीचं. दादा नक्कीच तुम्ही ज्या पद्धतीने बोलताय म्हणजे नक्कीच बेंबीच्या 100%. मला मी ऍक्च्युली रागाने मध्ये आत्ता खरंच सांगतो, मला सहनच होत नाही तुमचे काय प्रश्न. मला ठीक आहे, आपण 2-3 प्रश्न अजून घेऊ. स्टॉप कर, कारण मोठा झाला.